मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार अशी घोषणा आता देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले। आपण निर्णय केलाय की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा कोरा कोरा। शेतकरी मित्रांनो, मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार अशी घोषणा आता देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणालेत। पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे। लक्षपूर्वक बघा, पीक कर्ज तुम्ही बँकेकडून घेतलं आहे, ते पीक कर्ज जसं की बँकेकडनं इथं परत न केल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे खाते होल्ड करण्यात आले आहे। लाखो शेतकऱ्यांचे खाते बंद करण्यात आले आहे। त्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडले आहे, असे चित्र आता जसं की राज्यामध्ये दिसून येत आहे। आता जसं की बँक खाते कर्ज वसूल करत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज बँकेला परत केलं नाही आणि त्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतलं असेल तर कर्ज बँकेला परत केलं नसेल, तर रिन्यू केलं नसेल, तर बँक खातं आता होल्ड केलं जात आहे, म्हणजेच इथं बंद केलं जात आहे। मग बँक खातं बंद केल्यामुळे तुमचे जर त्या बँक खात्यामध्ये अगोदरचे काही पैसे असतील तर ते देखील आपल्याला इथं काढता येणार नाही। अर्थात काही शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 2024चा पीक विमा जमा झाला आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचं खातं इथं कर्ज न भरल्यामुळे खातं आता होल्ड करण्यात आलेलं आहे, बंद करण्यात आलेलं आहे। आता खातं बंद केल्यामुळे यामध्ये 2024च्या पीक विम्याचे पैसे बँकेमध्ये पडलेल्या शेतकऱ्यांनी हे पैसे काढता येत नाही, किंवा या व्यक्तीला दुसऱ्या कोणत्याही स्कीममध्ये पैसे कर्ज काढलेल्या बँकेकडून इथं जमा झाले असतील तर ते देखील यांना काढता येत नाही। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती हे कर्जमाफी संदर्भात तुम्हाला डेट देखील दिलेली आहे आणि ते पैसे कसे काढायचे, कर्जमाफी कधी होणार, कोणत्या तारखेला होणार, कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार, कोणत्या जिल्ह्यातनं शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, संपूर्ण डाटा, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे। परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। मित्रांनो, तर बघा, इथे बँकेमधून काढला जसं की कर्जमाफी काढली असेल, कारण आता पीक कर्ज न भरल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचे खाते आता बंद करण्यात आले। खातं बंद झाल्यामुळे तुमचा व्यवहार बँकेतून पूर्णपणे बंद करण्यात आला। बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज काढलेल्या बँकेतील अधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांना विनंती केली, आमच्या ज्या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा आहे, जर ते पैसे आम्हाला तात्काळ द्या, असं शेतकऱ्यांनी कर्ज काढलेल्या बँकेतील अधिकाऱ्यांना विचारलं। परंतु त्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट सांगण्यात आलं, तुम्ही जे पीक कर्ज आमच्या बँकेकडून घेतलं असेल तर ते पीक कर्ज पूर्णपणे बँकेला परत करा, तरच तुमचं अकाउंट आम्ही चालू करू। त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले पैसे किंवा अगोदर असलेले पैसे उचलता येईल किंवा ते घेता येईल, अशा प्रकारच्या सूचना अर्ज काढलेल्या बँकांना इथे जसं की शेतकऱ्यांना बँकेकडून अधिकाऱ्यांकडून, त्यामुळे शेतकरी आता बँकेच्या ताब्यात हवालीदारी जसे की झाला आहे। शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे। तुम्ही जर पीक कर्ज बँकेकडून घेतलं असेल आणि ते कर्ज पूर्णपणे बँकेला परत केलं नाही किंवा रिन्यू केलं नसेल तर तुमचं खातं होल्ड केलं जाईल, अर्थात बँक हे बंद खातं तुमचं केलं जाईल। अशा प्रकारच्या सूचना बँकेकडून दिल्या जात आहे। ज्या शेतकऱ्यांचं खातं इथं अद्याप जसं की होल्ड झालं नसेल किंवा बंद झालं नसेल तर येत्या 15 दिवसाच्या जसं की कालावधीमध्ये जसं की शेतकऱ्यांच्या प्रमाणे तुमचं खातं इथं होल्ड ठेवण्यात येईल। त्यामुळे आता बँकेकडून शेतकऱ्यांकडून कर्ज इथं वसूल करण्याची, शेतकऱ्यांचं इथं बँक अकाउंट बंद केले जाण्याची इथं माहिती दिसून आलेली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचं बँक इथं अकाउंट जर बंद केलं तर घेतलेलं कर्ज ते परत करतीलच, अशा प्रकारचा विचार करून शेतकऱ्यांचं इथं बँक अकाउंट बंद केलं जात आहे। त्यामुळे सर्वात जास्त नुकसान ज्या शेतकऱ्यांचं आहे, ज्यांचे पैसे कर्ज इथं घेतलेल्या बँकेत पडत असतील आणि त्यांचं बँक खातं आता होल्ड असल्यामुळे त्यांना ते पैसे उचलता येत नाही, म्हणजेच अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना आता मोठा धक्का, इथं कर्जमाफी होईल अशी आशा शेतकऱ्यांची होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं कर्ज बँकेला इथं परत केलं नाही। परंतु आता बँकेकडून ज्या प्रकारचे शेतकऱ्यांवर दबाव निर्माण जसं की करता येत अशा प्रयत्न बँकेकडून केला जात आहे। तर बघा, आतापर्यंत 3 इथं राज्य मंत्रिमंडळ बैठकी पार पडल्या, परंतु कर्जमाफीबद्दल यामध्ये कोणताच निर्णय झाला नाही। परंतु आता काही दिवसानंतर
इथे होणारी जी राजकीय मंडळी जसं की मंत्री बैठक इथं या बैठकीमध्ये जसे की त्यामध्ये कर्जमाफीचा प्रश्न सोडला जाईल असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. कारण राज्य सरकारने कर्जमाफीच्या इथं निधीसाठी जो प्रस्तावना पाठवला होता तो आता पूर्णपणे मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी जसं की मिळाल्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला जाईल. याचबरोबर कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांचा फायदा मिळेल या जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वात इथं पहिला जिल्हा आहे मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील सरसकट इथं 252,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जसं की वर्धा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना इथे बघा 46,000 इथे 424 शेतकऱ्यांना इथं कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर तिसरा जिल्हा आहे मित्रांनो नाशिक जिल्हा. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सर्वात जास्त जिल्ह्यांमध्ये इथं बँकेकडून कर्ज काढलं आहे. या जिल्ह्यातील सुमारे म्हणजेच बघा इथे 5,000 शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल. सध्या या जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांनी आपलं बँकेमध्ये कर्ज इथं ठेवलेलं आहे. त्यानंतर चौथा जिल्हा आहे मध्येच इथं पुन्हा 5वा जिल्हा आहे मित्रांनो जळगाव, 6वा जिल्हा अमरावती आणि 7वा जिल्हा आहे मित्रांनो नागपूर आणि 8वा जिल्हा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, 9वा जिल्हा आहे मित्रांनो अकोला आणि 10वा जिल्हा इथं चंद्रपूर. अशा जिल्ह्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहे. जेव्हा काही दिवसानंतर जे होणारी मंत्रिमंडळ बैठक होईल त्यामध्ये कर्जमाफीबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो. तर या यादीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वात पहिले जिल्ह्याची इथं कर्जमाफी केली जाईल. त्यानंतर मग बाकीच्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी केली जाईल. अशी दुसरी व तिसरी यादी आहे. ती यादी आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. ती यादी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर कोणत्या जिल्ह्यामधनं तुम्ही आपल्या व्हिडिओला बघत आहात तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.